पॅन्टच्या खिशात हात घातला आणि 12 वर्षीय मुलाला आयसीयूमध्ये केलं दाखल. घटनेने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ. एका साध्या वाटणाऱ्या क्षणात अशी काही घटना घडली की अवघ्या काही मिनिटात एका 12 वर्षाच्या मुलाची प्रकृती इतकी गंभीर झाली की त्याला थेट अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं. नेमकं काय घडलं होतं? ही घटना महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथे घडली आहे. या गावात राहणारा 12 वर्षाचा अनुप ईश्वर ढोणे हा मुलगा काही दिवसांपूर्वी आपल्या घरात नेहमीप्रमाणे वावरत होता. घरातील वातावरणही इतर दिवसांसारखंच होतं. कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात घडणारी एक घटना संपूर्ण कुटुंबासाठी धक्कादायक ठरणार आहे. सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं, पण काही मिनिटात परिस्थिती इतकी बदलली की कुटुंबियांची एकच धावपळ उडाली. अनुपच्या बाबतीत नेमकं काय घडलं, त्यानंतर त्याची प्रकृती इतकी का बिघडली, कुटुंबियांनी सुरुवातीला कोणती चूक केली आणि डॉक्टरांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून कसं बाहेर काढलं, याची संपूर्ण सत्य घटना आपण पुढे जाणून घेणार आहोतच. काही दिवसांपूर्वी अनुपने घरात खुंटीला टांगलेली स्वतःची पॅन्ट घालण्यासाठी हात खिशात घातला. बाहेरून सर्व काही अगदी सामान्य दिसत होतं, मात्र त्या खिशात एक अनपेक्षित धोका दडून बसला होता. हात आत जाताच त्याला अचानक तीव्र वेदना जाणवल्या. सुरुवातीला नेमकं काय झालं हे कोणालाच समजलं नाही. काही क्षणातच अनुपची प्रकृती बदलू लागली. वेदना वाढत गेल्या आणि त्याची तब्येत बिघडत असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. मात्र सुरुवातीला त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी गावातच घरगुती उपाय करण्यात आले. याच ठिकाणी वेळ निघून गेला. योग्य वैद्यकीय उपचार मिळण्यास उशीर झाल्यामुळे शरीरात विषाचा प्रभाव वाढत गेला. अनुपची प्रकृती आणखी गंभीर होत गेली आणि त्याचा रक्तदाब अत्यंत कमी झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी त्याला तातडीने चंद्रपूर येथे हलवण्यात आलं. तेव्हा तो गंभीर अवस्थेत होता आणि त्वरित उपचारांची गरज त्याला होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तातडीने तपासणी केली. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आणि त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर आनंद बेंदले यांच्या देखरेखीखाली अनुपवर उपचार सुरू झाले. त्याची प्रकृती लक्षात घेता त्याला सलग 3 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी विषाचा परिणाम नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपचार केले. या काळात त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यात आलं. अखेर उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. त्याचा रक्तदाब हळूहळू सुधारू लागला आणि प्रकृतीत बदल दिसू लागला. त्यानंतर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे अनुपची प्रकृती स्थिर झाली. काही दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर अवस्थेत असलेला हा मुलगा हळूहळू धोक्याबाहेर आला. आता सर्वांना एकच प्रश्न पडतो की इतक्या गंभीर परिस्थितीची सुरुवात नेमकी कशामुळे झाली होती? उत्तर धक्कादायक आहे, पण ही सत्य घटना आहे. अनुपने ज्या पॅन्टच्या खिशात हात घातला होता त्या खिशामध्ये एक विंचू लपून बसला होता. हात खिशात जाताच त्या विंचवाने अनुपच्या हाताला दंश केला आणि त्यानंतर त्याची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. सुरुवातीला घरगुती उपाय करण्यात वेळ गेल्यामुळे विषाचा प्रभाव इतका वाढला, त्यामुळेच त्याची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं. सुदैवाने वेळेत रुग्णालयात हलवण्यानंतर डॉक्टर आनंद बेंदले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य उपचार केले. त्यामुळे अनुप ईश्वर ढोणे याचे प्राण वाचले आणि तो आता धोक्याबाहेर आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथील असून ती पावसाळ्यात देखील निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम दाखवून देते. तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात कपडे, चपला, ब्लँकेट किंवा इतर वस्तू वापरण्यापूर्वी नीट तपासून पाहणे आवश्यक आहे. विषारी प्राणी आढळल्यास स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नये. तसेच विंचू किंवा साप चावल्यास घरगुती उपायांवर वेळ न घालवता त्वरित जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनुप ईश्वर ढोणेच्या बाबतीत डॉक्टरांच्या वेळेवर झालेल्या उपचारामुळे त्याचे प्राण वाचले. ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर प्रत्येक कुटुंबासाठी सावध राहण्याचा आणि पावसाळ्यात अधिक काळजी घेण्याचा महत्त्वाचा संदेश देणारी आहे.